मग तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येत नाही का? तुम्ही छत्रपती महाराज आहे का? तुम्ही मावळे. मी महत्वाचा विषय बोलतोय. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 2017 पासून मी त्या ठिकाणी बजेटमध्ये प्रत्येक वेळेस शिवसृष्टी 2017, 18, 19 त्यानंतर कोविडचा काळ गेला, 21-22 सुद्धा ही पुस्तकं, याच्यामध्ये दरवेळेस आपण शिवसृष्टी लिहितोय, तेच लिहितोय, उलटे पालटे शब्द करतोय. पण या शिवसृष्टीला खऱ्या अर्थाने आज पुणे शहरामध्ये एकही स्क्वेअर फूट जागा त्या ठिकाणी मिळालेली नाहीये. मग ते लिहितोय कशाला? आपण सर्वांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्या प्रकल्पाला का आपण जागा देत नाही, मग तुम्ही छापू नका ना, पुढच्या वर्षी छापू नका, हे जाहीर करा आज की पुढच्या वर्षी आम्ही छापणार नाही. कुठंतरी तुम्ही त्या आडगळीमध्ये त्यांचं नाव टाकून तो प्रकल्प टाकतो, आपण घरात एखादी वस्तू टाकतो तसं. त्यामुळं एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवप्रेमी म्हणून मी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो की भारत मंडपम सारख्या कालच्या प्रकल्पाला तुम्ही त्या ठिकाणी जागा देताय. मी या ठिकाणी त्या भारत मंडपम मध्ये कोणकोणते ठेकेदार असेल त्यांची नावं सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो. मग कोणाला तुम्ही अभिप्रेत करून हा प्रकल्प आणलाय का? आत्ताशी त्याला आपण जागा जाहीर केली, या सभेमध्ये त्याला मान्यता दिली, मग त्या लोकांची नावं कशी काय बाहेर येतात? मग तुम्ही कोणाला केंद्र मानून, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या बिल्डरला, व्यावसायिकला मानून तुम्ही हा प्रकल्प आणलाय का? मग तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येत नाही का? बजेटवरती तुम्ही छत्रपती महाराज आहे का? तुम्ही मावळे. मी महत्वाचा विषय बोलतोय. हा विषय वेगळा आहे.